क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसापासून CETच्या रिझल्टची वाट पाहत होतो. आज 15 डिसेंबर रोजी बार्टी CET 2025चा रिझल्ट आलेला आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण UPSCच्या रिझल्टच्या बद्दल माहिती पाहिलो आणि त्याबद्दल आपण कट ऑफची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना UPSC कट ऑफबद्दल माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण MPSCचा कट ऑफबद्दल माहिती पाहूया. MPSCमध्ये फिमेल आणि मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ किती लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली नाही आहे त्यांचे सिलेक्शन होऊ शकते की नाही होऊ शकत याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया. तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो 15/12/2025 रोजी रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. हा रिझल्ट MPSCचा आहे. तर MPSCमध्ये बार्टी संस्थानं 1000 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. तर जो पहिला विद्यार्थी आहे जनरल मेरिट लिस्टचा, हे कशाबद्दल आहे? जनरल मेरिट लिस्ट. तिथे 100% एवढे आहेत. ही सर्व जनरल मेरिट लिस्ट आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जो जनरल मेरिट लिस्टमध्ये जो लास्ट स्टुडंट आहे त्याला किती पर्सेंटाईल आहे? तर 92.45 एवढे पर्सेंटाईल आहेत आणि पोझिशन किती आहे? तर 590वी एवढी पोझिशन आहे. तर जनरल मेरिट लिस्टमध्ये किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली? तर 590 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. जनरल मेरिट लिस्टमध्ये मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. तर टोटल 590 एवढे विद्यार्थ्यांची निवड जनरल मेरिट लिस्टमध्ये करण्यात आली. त्यानंतर आपण पाहूया वुमेन मेरिट लिस्ट. आपण त्याला फिमेल कॅन्डिडेट लिस्ट पण असं म्हणतो. तर फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट हे फर्स्ट फिमेल 92.45 एवढं पर्सेंटाईलवर त्यांचा स्कोर आहे आणि टोटल किती फिमेलच्या निवड झालेली आहे? तर टोटल 300 फिमेल कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि जे 300 पोझिशनवर फिमेल कॅन्डिडेट आहे तिला 80.72 एवढे पर्सेंटाईल आहेत. तर टोटल 300 फिमेल कॅन्डिडेटची निवड झालेली आहे. हे फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट आहे, तुम्ही पाहू शकता वुमन मेरिट लिस्ट. त्यानंतर आपण पाहूया दिव्यांग मेरिट लिस्ट. तर हे दिव्यांग मेरिट लिस्ट आहे. दिव्यांग मेरिट लिस्टचा पहिला स्टुडंट 90.94 एवढे पर्सेंटाईलवर त्याची निवड झालेली आहे. त्यानंतर टोटल किती विद्यार्थी आहेत दिव्यांग? तर दिव्यांगमध्ये 50 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि लास्ट जो 50वा कॅन्डिडेट आहे दिव्यांगच्या लिस्टचा, तर त्याला 47.70 एवढे पर्सेंटाईल मिळालेले आहेत. तर टोटल किती स्टुडंट आहेत? तर टोटल 50 एवढे स्टुडंट आहेत. त्यानंतर ऑर्फनची लिस्ट आपण पाहूया. ऑर्फनमध्ये फर्स्ट स्टुडंटला किती आहेत? तर 87.68 एवढे पर्सेंटाईल आहेत. त्यानंतर ऑर्फनची ही लिस्ट आहे. टोटल 10 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर जो 10व्या क्रमांकावर विद्यार्थी आहे त्याला 73.23 एवढे पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यानंतर वंचित मेरिट लिस्ट. वंचित मेरिट लिस्टच्या फर्स्ट स्टुडंटला किती आहेत? तर 91.95 एवढे पर्सेंटाईल मिळालेले आहेत. त्यानंतर टोटल किती विद्यार्थी आहेत? तर टोटल 50 एवढे विद्यार्थी आहेत. तर वंचितमध्ये जो 50वा विद्यार्थी आहे त्याला किती मिळालेले आहेत? तर 79.15 एवढे पर्सेंटाईल मिळालेले आहेत. त्यानंतर स्टेट सर्व्हिसची हे जनरल वेटिंग लिस्ट आहे. आपण याबद्दल पण पाहूया. सर्वात आधी तुम्ही पाहू शकता की विद्यार्थी मित्रांनो की आपण जनरल मेरिट लिस्टमध्ये किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली? तर जनरल मेरिट लिस्टमध्ये टोटल 590 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. इथे मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट असतात. फिमेल कॅन्डिडेटमध्ये फिमेलची जी मेरिट लिस्ट लागते तिथे 300 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली फिमेल कॅन्डिडेटची. त्यानंतर जे दिव्यांग लिस्ट लागतात तिथे 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि ऑर्फनकरिता 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आणि वंचितकरिता 50 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. हे आपण या लिस्टमध्ये बघितलं. तर ह्या जनरल मेरिट लिस्टचा कट ऑफ पण आपण पाहिला. मेल कॅन्डिडेट आणि फिमेल कॅन्डिडेट्स जनरल मेरिट लिस्टमध्ये असतात. त्यानंतर आपण फिमेल कॅन्डिडेटच्या पण लिस्ट बघितली की जे लास्ट फिमेल आहे तिची निवड किती मार्कावर झाली आहे हे आपण बघितली. त्यानंतर आपण दिव्यांगची लिस्ट बघितली, तुम्ही पाहू शकता हे दिव्यांगची लिस्ट आहे. त्यानंतर आपण ऑर्फनची पण लिस्ट पाहिली आणि
त्यानंतर आपण वंचितची लिस्ट पाहिली. तर ज्या विद्यार्थ्यांचे ह्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांच्या सिलेक्शन तर झालेलंच आहे. पण ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे त्यांनी काय करावं? तर जे विद्यार्थी जनरल वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन होऊ शकतो. कारण की खूप सारे असे विद्यार्थी असतात ज्यांच्या UPSCमध्ये पण सिलेक्शन झालेलं असतो, पण ते UPSC जॉइन करतात तर त्यांची सीट वेकंट राहते. तर जे विद्यार्थी जनरल वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांची पण निवड होऊ शकते. कारण की खूप सारे विद्यार्थी जॉइन पण नाही करत आणि जे विद्यार्थी जॉइन नाही करत तर त्यांची सीट वेकंट राहते आणि जनरल वेटिंग लिस्ट क्लिअर होतात. तर जे विद्यार्थी जनरल वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांच्या पण क्लिअर होऊ शकतो. हे तुम्ही जनरल वेटिंग लिस्ट पाहू शकता. हे जनरल वेटिंग लिस्ट आहे. हे फिमेल कॅन्डिडेट वुमेन जनरल वेटिंग लिस्ट आहे. त्यानंतर हे दिव्यांग वेटिंग लिस्ट आहे. आणखी ऑर्फन यांची पण यांची पण लिस्ट आहे. त्यानंतर वंचित यांची पण वेटिंग लिस्ट आहे. तर जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत जे कोणतीही वेटिंग लिस्ट असो त्यांचे क्लिअर व्हायचे पण चान्सेस असतात. कारण की खूप सारे विद्यार्थी जॉईन नाही केल्यामुळे त्यांना एक चान्स भेटतो. तर वेटिंग खूप सारी क्लिअर होतात. तर ज्या विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांनी होप सोडू नका. कारण की वेटिंग पण क्लिअर होतात. हे MPSCचा कट ऑफबद्दल आपण माहिती पाहिलो. MPSC राज्यसेवा. याआधी आपण UPSCचा कट ऑफबद्दल पण माहिती पाहिली की UPSC मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ किती होता आणि फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ किती होता. आता आपण आपला जो नेक्स्ट व्हिडिओ येणार तिथे आपण कंबाईनच्या कट ऑफबद्दल पण माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुम्ही याला नक्की लाईक करा, आणखी शेअर पण करा आणि ज्या विद्यार्थ्यांना रिझल्टबद्दल माहिती हवी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण की आता खूप सारे असे विद्यार्थी पण असतात त्यांना माहिती नसते की रिझल्ट लागलेला आहे. तर हा व्हिडिओ त्यांच्याकरिता पण खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि असेच महत्त्वाच्या व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुम्हाला येणारी पुढली अपडेट आपण आपल्या चॅनलवर देऊन की पुढली प्रक्रिया कशी असणार, तुम्हाला काय करावं लागेल त्याबद्दल पण आपण सविस्तर माहितीचे व्हिडिओ बनवूया. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.